नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत फार्मसीसाठी ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी लागणारं सिलेबस आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे जेणेकरून तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही एक्झाम क्लिअर करा। तर बघूयात हा व्हिडिओमध्ये। त्याआधी फार्मसी ऑफिसरच्या बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत। ऑनलाईन बॅचेस आहेत या, त्याबरोबर आपण स्टुडंट्सला काय काय देणार आहोत हे पाहूयात। पीवायक्यूजचं डिटेल अनालिसिस, त्यांचं सोल्युशन्स आणि त्याचे एक्सप्लेनेशन्स आपण या बॅच मध्ये देणार आहोत। 1-to-1 गायडन्स, त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, जे काही टेक्निकल क्वेश्चन्स आहेत त्याचे आपण भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत। एमसीक्यूज दिले जातील, मॉक टेस्ट स्टुडंट्सला दिले जातील, त्याचबरोबर आपण त्यांना हे सांगणार आहोत की किती वेळात आणि कसे तुम्हाला पेपर्सला अप्रोच करायचं आहे। त्याबरोबर आपण स्टुडंट्सला देणार आहोत हे त्यांचे नोट्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, जेणेकरून ते लेक्चर्स अटेंड करू शकतील आणि ते रिवाइज पण करू शकतील। जे काय लेक्चर्स होतील ते लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असतील आणि स्टुडंट्सला हे व्हिडिओज रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण मिळणार आहेत। ते व्हिडिओज मल्टिपल टाइम्स बघू शकतात। ओके, जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती मिळू शकतात। चला बघूया तुझा सिलेबस आणि या एक्झामला प्रॉपर लागणारी स्ट्रॅटेजी। तर इथे बघताय फार्मास्युटिक्स हा त्यांचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट, जे काही फार्मास्युटिकलचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आपण आधी ते पाहून घेऊया। त्यानंतर आपण पाहणार आहोत जनरल स्टडीज बद्दल, जे की त्यांना एक ही एक्झाम क्लिअर करायला इम्पॉर्टंट आहे। पहिले बघताय डोसेज फॉर्म। डोसेज फॉर्म या सिलेबसचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे। फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन, जे काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते बघणार आहोत। बायो अवेबिलिटी, जर तुम्ही ते ड्रग घेताय तर ते किती क्वांटिटी मध्ये तुमच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होईल हे असतं बायो अवेबिलिटी। त्यानंतर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स, कोणत्या वेजने किंवा कोणत्या व्हेकल्स यूज करणार आहेत। स्टराईल प्रिपरेशन्स, क्वालिटी कंट्रोल टेस्ट, स्टॅबिलिटी स्टडीज आणि पॅकेजिंग मटेरियल्स, हे सगळे टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत फार्मास्युटिक्स मध्ये। ओके, नेक्स्ट याच्यामधला सिलेबसचा टॉपिक आहे फार्माकोलॉजी। त्याच्यामध्ये जनरल फार्माकोलॉजी आहे। ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे ड्रग जे आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत। कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ड्रग, अँटीबायोटिक्स आणि अँटीमायक्रोबियल्स, हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। एंडोक्राइन सिस्टीम, सीएनएस ड्रग्स, किमोथेरपी, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आणि ड्रग इंटरॅक्शन्स, हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याला जास्त वेटेज आहे आणि हे येतं फार्मॅकोलॉजी मध्ये। ओके, यानंतरचा टॉपिक पाहतोय आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री। जे काही केमिस्ट्रीचा पार्ट आहे याच्यामधला तो आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या अंडर। त्याच्यामध्ये मेडिकल केमिस्ट्री बेसिक्स, स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप आहे, NSAIDs, अँटीबायोटिक्स आणि अँटीहिस्टमाइन्स। ओके, याच्यामध्ये पाहणार आहोत तुम्ही ड्रग अनालिसिस मेथड्स, क्वालिटी अश्योरन्स, टायट्रेशन असेस आणि आयडेंटिफिकेशन टेस्ट, या सर्व टेस्ट याच्यामध्ये आहेत। ते हा टॉपिक आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा। या पुढील टॉपिक मध्ये पाहताय तुम्ही फार्माकोग्नोसी, क्रूड ड्रग्स आणि त्याचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये आहे। अल्कलॉइड्स, ग्लिसराइड्स आणि टॅनिन्स, हर्बल ड्रग्स, त्यांचं कसं क्लासिफिकेशन केलं जातं हे पण याच्यातला एक पार्ट आहे। आणि अडल्ट्रेशन ऑफ क्रूड ड्रग्स, क्रूड ड्रग्स मध्ये कोणते अडल्ट्रेशन्स असतात हे याच्यामध्ये, इव्हॅल्युएशन टेस्ट टेक्निक्स आणि प्लांट बायोटेक्नॉलॉजीचा पण याच्यामध्ये एक रोल आहे। आणि इथे ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम्स, जे काही ट्रॅडिशनल मेडिसिन्स आहेत त्यांचा पण एक डिटेल स्टडी करायचा आहे। ओके, यानंतर तुम्ही पाहताय हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी। त्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन हँडलिंग, ड्रग स्टोरेज मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि इथं आहे फार्माकोव्हिजिलन्स, ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, पेशंट काउन्सिलिंग पण तुम्ही स्टडी करताय आणि रॅशनल यूज ऑफ मेडिसिन्स, काय एक प्रॉपर यूज आहे मेडिसिन्सचा हे याच्यामध्ये स्टडी करणार आहात। याच्यानंतर तुम्ही पाहताय जे काय मी जनरल सब्जेक्ट्स मध्ये बोलत होते तुम्हाला, त्याचा एक छोटा रोल आहे याच्यामध्ये, पण जो फार्मास्युटिकल्सचे जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत आणि त्यांचे सब टॉपिक्स आहेत हे आपण मागच्या स्लाइड्स मध्ये एक छोटीशी ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे। याच्यामध्ये बघताय काय याच्यामध्ये फार्मसीच्या टॉपिक सोडून दुसरा कोणता पार्ट आहे, जनरल नॉलेजचा। जनरल नॉलेज पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे। जनरल स्टडीज आहे इंग्लिश लँग्वेज, त्याच्यामध्ये जर तुम्ही डिटेल मध्ये बघितलं त्याची वोकॅब्युलरी आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे,
अँटोनिम्स आहेत, हे काही जे बेसिक इंग्लिशचा सब्जेक्ट आहे ते याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. लॉजिकल रिझनिंग आहे, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे आणि करंट अफेअर्स पण याच्यामध्ये आहे. हे सगळे टॉपिक्स आहेत जनरल सब्जेक्ट्स इन एक्झाम मध्ये. ओके, पुढे पाहूयात आपण. जर एक्झॅक्टली स्ट्रॅटजी कशी असायला हवी, जर तुमचे प्रॉपरली तुमच्याकडे नोट्स असतील, तुम्ही एकदा पूर्ण सिलेबस कव्हर केलेला असेल आणि जर तुम्हाला एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करायची आहे, तर आपण ही स्ट्रॅटेजी समजून घेऊयात काय आहे. रीड स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स. पहिले तर तुम्ही तुमचा जो बेसिक सोर्स आहे त्याला एक प्रॉपरली एकदा दोनदा चांगलं रिवाइज करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचे शॉर्ट नोट्स काढा. ओके, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे एकदा रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही बघा की तुम्हाला कोणते डिफिकल्ट पार्ट्स वाटत आहे, त्या डिफिकल्ट पार्ट्स वरती एक पेजेसच्या नोट्स काढून घ्या. ओके, त्यानंतर फोकस ऑन इम्पॉर्टंट ड्रग्स अँड मेकॅनिझम. हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते ड्रग्स आणि त्यांचं काय मेकॅनिझम आहे, ते कोणत्या साईट वरती ऍक्ट करणार आहे, कोणते ब्लॉकर्स कशासाठी काम करताय, ह्या सगळ्या गोष्टींची एक तुम्ही शॉर्ट नोट किंवा एक क्लासिफिकेशन टाइप ऑफ तुमच्याकडे शॉर्ट नोटच्या काढून ठेवा. ओके, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करणार आहात एमसीक्यूज. ओके, एमसीक्यूज तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे, पण त्याआधी या गोष्टी तुम्हाला स्किप नाही करायच्या. डिरेक्टली एमसीक्यूजला नका जाऊ, नाहीतर तुम्हाला ज्यावेळेस तुमचे एमसीक्यूज मध्ये जास्त चुकतील किंवा मार्क्स कमी यायला लागतील, तुम्हाला सेल्फ डाऊट वाटेल, तुम्हाला वाटेल तुमचं सगळं चुकतंय. पण तुम्ही या जर स्किप करणार आहेत या गोष्टी, जसं की पहिलं रीडिंग आहे, मग शॉर्ट नोट मेकिंग आहे, जर या गोष्टी तुम्ही मिस करणार आहात तर तुमचे एमसीक्यूज चुकू शकतात. म्हणून पहिलं चांगलं तुमचा बेसिक सोर्स रीड करा, त्याचे नोट्स बनवा, इम्पॉर्टंट टॉपिक्स एनलिस्ट करा, डिफिकल्ट पार्ट तुमचे ज्याच्यामध्ये जास्त चुका होत आहे, तुम्हाला क्लॅरिटी नाहीये, ते समजून घ्या आणि मग एमसीक्यू सॉल्व्ह करायला जा. सॉल्व्ह प्रिव्हियस इयर पेपर्स. हे जर प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्ही सॉल्व्ह केले, तुम्हाला हे कळणार आहे की कोणत्या टॉपिक वरती किंवा कोणत्या चॅप्टर्सला जास्त वेटेज दिले गेले एक्झाम मध्ये. यानुसार तुम्हाला समजणार आहे की तुमची पुढची स्ट्रॅटेजी कोणत्या टॉपिक्स वरती जास्त भर द्यायचा आहे किंवा कोणत्या टॉपिक मध्ये तुमचे चुकताय, हे तुम्हाला या पीवायक्यूज थ्रू कळून येईल. रिवाइज फॉर्म्युलाज. जे काही फॉर्म्युलाज आहेत, कॅल्क्युलेशन्स आपण बघितलं एका पार्ट मध्ये, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्हाला इथे नीट करायचे आहेत. प्रिपेअर सब्जेक्ट वाईज टाइम टेबल. सब्जेक्ट वाईज आता जे काय आपण सब्जेक्ट्स पाहिले त्याच्यानुसार तुमच्याकडे टाइम टेबल हवा. तुम्ही किती रिव्हिजन्स केल्यात, त्याचे किती एमसीक्यू सॉल्व्ह केलेत हे तुम्हाला बघायचं आहे. आणि अटेम्प्ट ऑनलाईन मॉक टेस्ट. आणि तुम्हाला मॉक टेस्ट पण ऑनलाईन अटेम्प्ट करायचे आहेत, पण त्याच्या आधी या सगळ्या प्रोसेस थ्रू गेल्यानंतरच तुम्हाला मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर आपल्या अकॅडमीमध्ये या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म शोधत असाल, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला एक चांगलं प्रिपरेशन करण्यात मदत करेल. जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.